नमस्कार, रश्मीज रेसिपीजमध्ये मी आपलं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक लहान वाटी तांदूळ। हे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेले आहेत। तुम्ही मात्र तुमच्याकडे जे तांदूळ उपलब्ध असतील ते घेऊ शकता। त्यानंतर घेतले मी 1 चमचा तूप, एक मोठी वाटी साखर, थोड्या मनुका, चारोळी आणि बदामाचे काप। ही वेलची आणि जायफळची पूड आहे, ती मी 1 चमचा भरून घेणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे दूध। हे मी पाऊण लिटर दूध घेतलेलं आहे, जे गरम करून ठेवलेलं आहे। आपण आता तांदूळ भाजायला घेऊया। मी कढई तापत ठेवलेली आहे। कढई थोडी तापू द्यायची आहे। मग त्यात आपण तांदूळ घालून ते थोडेसे परतून घेणार आहोत। हे मी तांदूळ घातलेले आहेत कढईमध्ये आणि आपल्याला हे हळूहळू यात भाजून घ्यायचे आहे। लक्ष द्यायचं आहे की हे करपता कामा नयेत, यांना काळा डाग पडता कामा नये। ते थोडेसे फुलू द्यायचे आहेत, त्यामुळे यांना सारखं असं परतत राहावं लागतं। आपले तांदूळ भाजले गेलेले आहेत। पहा, आता हे थंड झाल्यानंतर यांना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। जसा रवा असतो इतकं बारीक आपल्याला हे तांदूळ करायचे आहे। हे मी तांदूळ मिक्सरला लावून घेतलेले आहेत, बघा बारीक करून घेतलेले आहेत रव्यासारखे। आणि यांना मी आता तुपात परतून घेणार आहे। त्यासाठी मी कढई गरम करून ठेवलेली आहे, तर त्यात मी तूप घालते। हे कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी हे तांदूळ थोडेसे परतून घेणार आहे, म्हणजे त्या तांदळांना तुपाचा खमंग वास येतो। हे परतून घ्यायला जास्त वेळ लागत नाही, कारण तांदूळ आपण आधीच भाजून घेतलेला आहे। हे 5 मिनिटं जरासे यात परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे मी गाईचे तूप घेतलेले आहे। गाईचे तूप नेहमीच आपल्या स्वास्थ्यासाठी चांगले असते, म्हणून मी नेहमी जेवणामध्ये गाईच्या तुपाचा वापर करते। आपल्याला हा तुपात परतलेला तांदळाचा रवा आता दुधामध्ये घालायचा आहे। मी दूध आधीच गरम करायला ठेवलेले होते, तर आपण आता हा तांदळाचा रवा दुधामध्ये मिक्स करायला घेऊया। हे आपले दूध आता तापलेले आहे। पहा, बाजूने हे बबल्स दिसत आहेत, बुडबुडे दिसत आहेत आपल्याला। तर याच्यामध्ये मी आता हा तांदूळ सावकाश मिक्स करणार आहे। मी नेहमीच खीर बनवताना तांदूळ जेव्हा मिक्स करते तेव्हा झाऱ्याचा वापर करते, म्हणजे त्यात गुठळ्या होत नाहीत, नीट मिक्स करता येते। दूध उकळून वर येतं आहे, म्हणून मी गॅस कमी केलेला आहे। आणि बघा, आता हळूहळू मी हे तांदूळ मिक्स करते आहे। अगदी हळूहळू टाकायचे आहेत। काळजी घ्यायची आहे की याच्या गुठळ्या होणार नाहीत। हे झाऱ्याने असे बाजूला असं केलं की गुठळ्या होत नाहीत। हे पहा, हे तांदूळ जेव्हा शिजतात तेव्हा मग खीर दाट होत जाते। आपले तांदूळ मिक्स करून झालेले आहेत।
मी गॅस थोडा फास्ट केलेला आहे. यातला तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला हळूवारपणे ह्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे खाली खीर लागत नाही. आपल्या खिरीला उकळी फुटलेली आहे. आतला तांदूळ हळूहळू शिजतो आहे. हा पहा. पहा आपल्या खिरीला कसा दाटपणा येत चाललाय. आतला तांदूळ आता शिजत आलेला आहे. याच्यामध्ये मी आता वेलची आणि जायफळ, मी हे पूड तयार करूनच ठेवते याची, ती मी टाकते आहे. त्यानंतर याच्यामध्ये ही साखर टाकते आहे. तुम्ही अंदाजाने साखर घालू शकता, जेवढं तुमच्याकडे गोड लागतं घरामध्ये. काही जण कमी गोड खातात, काही जणांना अतिशय गोड खायला आवडतं. तर जसं तुम्हाला आवडतं, तुमच्या घरात चालतं, तसं तुम्ही साखरेचं प्रमाण ठेवू शकता. याच्यामध्ये मी आता ही चारोळी, बदामाचे काप आणि मनुका घातलेले आहेत. आणि ही खीर थोडीशी दाट होईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. ही पहा आपली खीर तयार झालेली आहे. खमंग वास सुटलेला आहे. याची जर पूर्वतयारी करून ठेवलेली असेल, म्हणजे तांदूळ जर भाजून त्याचा रवा करून जर आधीच ठेवलेला असेल ना, तर ही खीर तयार करायला अगदी 15 मिनटं ही पुरेशी आहे. आणि ही खीर लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात. जेवणावर घेऊ शकता, अशीच खाऊ शकता, पुरीसोबत देऊ शकता. अशी आपली सुंदरशी खीर आपण आता बाउलमध्ये सर्व करूया. मी बाउलमध्ये काढून घेते आहे. ही मी खीर बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. त्याच्यावर मी थोडीशी हे चारोळी टाकलेली आहे, थोडेसे बदामाचे काप आणि या मनुका. एव्हाना तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं असेलच. माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना, मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे तुमच्यासोबत तेही माझ्या छान छान रेसिपीज पाहू शकतील आणि करू शकतील. धन्यवाद.